मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, हॅलो टीचर बाय टी या ऑफिशियल चॅनलवरती आपण आहे आणि याच्यावरती सगळ्या प्रकारची जी अपडेट आहे आपण टाकत असतो. याची जी लिंक आहे टेलिग्राम चॅनलची प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत असतो. ठीक आहे. तर बऱ्याच प्रकारची अपडेट आहे आणि याच्यामध्ये सर्वप्रथम जी अपडेट आपल्याला बघायची आहे ती म्हणजे मित्रांनो पुरवठा निरीक्षकच्या संदर्भात. ठीक आहे. मी आजच परिपत्रक टाकलेलं आहे. जे टेलिग्राम चॅनलला जॉईन असेल त्यांनी बघितलंच असेल. ठीक आहे. तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत ज्या जागा होत्या पुरवठा निरीक्षकाच्या, तर गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023ची ही जाहिरात होती आणि याच्यामध्ये मित्रांनो फार महत्त्वाचं जे आहे ते परिपत्रक आलेलं आहे किंवा एक सूचना आलेली आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग पुरवठा निरीक्षक गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे तर मित्रांनो पदवीधर अंशकालीन उमेदवार यांना कागदपत्र पडताळणीकरता बोलावण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर पीटीचे जे उमेदवार आहेत त्या पीटीच्या उमेदवारांना इथे बोलावण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो दिनांक जे आहे ते 19 जून 2024 रोजी दिलेली आहे आणि ही जी 19 जून 2024चा जो दिनांक आहे ती जाहीर विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदवीधर अंशकालीन उमेदवार असल्याचा दावा केलेला व पदवीधर अंशकालीन उमेदवार असल्याचे विविध प्राधिकाऱ्यांनी किंवा तहसीलदार यांनी दिलेले वैध प्रमाणपत्र असणाऱ्या सर्व उमेदवारांची संबंधित वैध प्रमाणपत्र पडताळणी त्याच्या विभागातील उपआयुक्त पुरवठा कार्यालय दिनांक 20/1/2025 ते दिनांक 22/1/2025च्या दरम्यान होणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट आहे आणि उद्यापासूनच जी आहे ते तुमची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. तर त्याच्याकरता फार महत्त्वाचं परिपत्रक आहे मित्रांनो. मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की टेलिग्राम चॅनलला तुम्ही जे आहे ते अपडेट राहत चालला, कारण की व्हिडिओ बनवायला थोडा वेळ लागतो आणि हे जे परिपत्रक मी टाकलेलं आहे आता जे काही विद्यार्थी बाहेर असेल तर त्यांना वेळेवर पोहोचणे शक्य होणार नाही. त्याच्यामुळे 20/1/2025 ते दिनांक 22/1/2025 या 20, 21 आणि 22 या 3 दिवसामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. तर आता याच्याकरता फार महत्त्वपूर्ण म्हणजे 19 तारखेला परिपत्रक काढलं आणि 20 तारखेला लगेच बोलावण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे ते अपडेट राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्याकरता आरक्षण शासन निर्णय याच्यामध्ये दिलेले आहे ते बघण्याची गरज नाही. ठीक आहे. तुमच्याकडे असेलच, जे पीटीचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे असेलच. ठीक आहे. आता पॉईंट नंबर 3 बघा, कागदपत्र तपासणीच्या वेळी पदवीधर अंशकालीन उमेदवार त्या असल्याचे विविध प्राधिकाऱ्यांनी दिलेले वैध प्रमाणपत्र नसल्यास अशा उमेदवारांची पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी आरक्षित पदावर शिफारस करण्यात येणार नाही व सदर उमेदवारांचा निकालात समावेश केला जाणार नाही. ठीक आहे. साहजिकच आहे. याच्यानंतर पदवीधर अंशकालीन उमेदवार प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरता कंसामध्ये त्यांनी दिलेला आहे सामाजिक अथवा समांतर अथवा सोयी सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कायदा किंवा नियम किंवा आदेशानुसार पदवीधर अंशकालीन उमेदवार असल्याबाबतचे वैध प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे बंधनकारक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंशकालीन उमेदवारांचा डेटाबेस, या यादीमध्ये राज्यातील अंशकालीन उमेदवार यांची माहिती देण्यात आली आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवार या समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराच्या यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे, अन्यथा तो उमेदवार अंशकालीन आरक्षणासाठी अपात्र असेल. ठीक आहे. म्हणजे या यादीतसुद्धा तुमचे नाव असणे आवश्यक आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेट राहिले तरी. ठीक आहे. याच्यानंतर समांतर आरक्षण प्रवर्गाच्या उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून कशी केली जावी हे शासन निर्णय जे आहे त्या शासन निर्णयानुसार 16/3/1999च्या शासन निर्णयात नमूद केलेले आहे. त्या 16/3/1999च्या निर्णयानुसार ते होणार आहे. ठीक आहे. अंशकालीन उमेदवारास शासन निर्णय दिनांक 27/10/2009 अन्वये देऊ केलेले समांतर आरक्षण हे त्या शासकीय नोकरी मिळवण्यास सहाय्यभूत ठरावे या उद्देशाने दिलेले आहे. ठीक आहे. शासन परिपत्रक क्रमांक जे आहे मित्रांनो ते परिपत्रक क्रमांक याच्यात दिलेला आहे, तो बघून घ्यायचा आहे तुम्हाला. 19 सप्टेंबर 2013चा आहे आणि त्याच्यानुसार पदवीधर अंशकालीन उमेदवार या घटकातील प्रस्तुत पदाच्या जाहिरातीत दर्शविलेल्या पदासाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती पदे गुणवत्तेनुसार उपलब्ध अन्य पात्र उमेदवारांकडून दिनांक 16/3/1999च्या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यात येतील. ठीक आहे. याच्यानंतर पॉईंट नंबर 8, समजा पीटीचे उमेदवार मिळाले नाही तर मग 16/3/1999च्या जे काही परिपत्रक असेल त्याच्यानुसार भरण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे.
नंतर मित्रांनो सदर कागदपत्र पडताळणी नंतर मूळ पदवीधर अंशकालीन पदवीधरांचा निकाल घोषित केला जाईल व पात्र असणाऱ्या उमेदवारांना विभागाचे वाटप त्यांची अर्जात नमूद केलेल्या पसंती क्रमानुसार गुणानुक्रमानुसार व संबंधित विभागात पदवीधर अंशकालीन प्रवर्गात उपलब्ध जागांच्या अनुषंगाने करण्यात येणार आहे. ठीक आहे. पुरवठा निरीक्षक गट क सवर्ग सहसेवा भरती 2023 या परीक्षेच्या दिनांक 19 जून 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत नमूद उमेदवारांपैकी पदवीधर अंशकालीन उमेदवार असल्याचा दावा केलेल्या व पदवीधर अंशकालीन उमेदवार असल्याचे विविध प्राधिकाऱ्यांनी किंवा तहसीलदार यांनी दिलेले वैध प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांनी दिनांक 20/1/2025 ते दिनांक 22/1/2025 दरम्यान कार्यालयीन वेळेत खालील नमूद कार्यालयापैकी एका कार्यालयात संबंधित वैध प्रमाणपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे. ठीक आहे. कागदपत्र पडताळणीकरता संपर्क अधिकारी व संपर्क क्रमांकसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. बघा विभाग दिले आहे मित्रांनो. पहिला कॉलम आहे विभागाचा, दुसरा आहे उपायुक्त किंवा पुरवठा, नंतर आहे सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी व निरीक्षक अधिकारी, उपायुक्त पुरवठा कार्यालयाचे नाव व संपर्क क्रमांक. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्ट या मोबाईल नंबरवरती कॉल करू शकता. ठीक आहे. कोकण विभागामध्ये जे उपायुक्त असेल मित्रांनो श्री अनिल टाकसाळे सर आहे आणि त्यांच्याकरता मित्रांनो जे सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी आहे त्यांचा 2 सहाय्यक अधिकारी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये श्री अमर पडसाळकर सर आहेत आणि कोकण विभागाचे आहे. ठीक आहे. नंतर आहे श्री प्रसाद खरात सर. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 2 क्रमांक दिलेले आहे मोबाईल नंबर, त्या 2 मोबाईल नंबरचा तुम्ही यूज करू शकता. नंतर पुणे विभागामध्ये श्री रमेश बेंडे सर आहेत आणि त्यांच्याकरता 2 जे सहाय्यक दिलेले आहेत ते श्री दिनेश तावरे आणि श्री विनय लिखार यांचेसुद्धा 2 मोबाईल नंबर आहे. नंतर आहे नाशिक विभागाकरता श्रीमती प्रज्ञा बडे मिसाळ. ठीक आहे. या जे आहे उपायुक्त आहे आणि यांच्याकरता जे सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी आहे ते आहे श्रीमती स्मिता दळवी आणि श्री आदित्य पाटील यांचेसुद्धा मोबाईल नंबर दिलेले आहे. छत्रपती संभाजीनगरकरता श्री अनंत गव्हाणे सर आहे आणि यांचे सहाय्यक जे आहे सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी त्याच्यामध्ये श्रीमती स्मिता ढोके आणि श्री संदीप जाधव यांचेसुद्धा नंबर दिलेले आहे. ठीक आहे. अमरावती विभागाकरता श्री रमेश आडे सर, यांच्याकरता सहाय्यक म्हणून श्री शैलेश देशमुख आणि श्री कमलेश वानखेडे. ठीक आहे. यांचे मोबाईल नंबर दिलेले आहे. नागपूरकरता मित्रांनो श्री अनिल बनसोड सर, यांचे सहाय्यक आहे श्री पंकज जाळेकर सर आणि श्रीमती विभावरी अपघट. ठीक आहे. तर यांचेसुद्धा नंबर दिलेले आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. बाकी मित्रांनो मुंबईवरून जे स्थळ आहे तुम्हाला दिसत आहे 17 जानेवारी 2025. तर सांगण्याचे तात्पर्य एवढंच आहे, जे PT चे उमेदवार असेल सगळे जे आहे त्यांच्या नियमात बसत असेल तर त्यांनी 21 ते 23 दरम्यान उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. मित्रांनो तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विचारू शकता. धन्यवाद.